स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। जर तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त अशा खुसखुशीत बाजरीच्या पिठाच्या कापण्या करायच्या असतील तर आजची ही कापण्याची रेसिपी पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बाजरीच्या कापण्या करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ, 2 चमचे रवा, 2 चमचे तीळ आणि 1 चमचा वेलची पावडर। सर्वात अगोदर 1 वाटी गूळ एका पातेल्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं। त्यानंतर हे पातेलं गॅसवर ठेवायचं, मध्यम आचेवर गुळाचं पाणी करून घ्यायचं। गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा, त्यानंतर गॅस बंद करायचा। गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये ओतून घ्यायचं। गुळाचं पाणी गाळून घ्यायचं जेणेकरून त्यामधला कचरा असेल तो निघून जातो। थोडाफार ऊसाचा कचरा असतो गुळामध्ये, तर तो अशा पद्धतीने निघतो बघा। तर इथे बघू शकता या गाळणीमध्ये थोडासा कचरा दिसत आहे। आता या गुळाच्या पाण्यामध्ये 2 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा आणि थोडीशी वेलची पावडर घालायची। त्यानंतर चिमूटभर मीठही घालायचं, त्यामुळे या कापण्याला छान चव येते। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान गोळा तयार करून घ्यायचा याचा। एवढं पीठ मळण्यासाठी मी 1 वाटी गुळाला पाऊण वाटी पाणी घातलेलं होतं, हे अगदी बरोबर प्रमाण आहे। जर आपण पाणी जास्त घातलं तर हे पीठ सैलसर होतं आणि जर 1 वाटी गुळाला पाऊण वाटी पाणी घातलेलं कमी पडलं तर काही हरकत नाही, वरून आपण साधं पाणी हे पीठ मळण्यासाठी वापरू शकतो। तेही थोडंसं वापरायचं, अगदी 1-2 चमचे, जास्त पाणी लागत नाही हे पीठ मळायला, कारण आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आपण जर गुळामध्ये जास्त पाणी घातलं ना तर मग हे पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये आपण अजून दुसरं पीठ टाकतो, तर त्यामुळे काय होतं, कापण्या फिक्क्या होतात, गोड होत नाहीत। त्यासाठी गुळामध्ये थोडंसं कमीच पाणी घालायचं। मी इथे सांगितलेलं आहे ना तेवढं प्रमाण अगदी बरोबर आहे। 1 वाटी गुळामध्ये पाऊण वाटी पाणी घातलं तर बघा एवढं पीठ छान मळून झालेलं आहे। आता ह्या पिठाचे मी उंडे करून घेणार आहे। एकदाच उंडे करून ठेवले तर कापणे करायला पटपट सोपे जातात। बाजरीच्या कापण्या हा पदार्थ आमच्याकडील पारंपरिक पदार्थ आहे आणि बाजरीच्या किंवा गव्हाच्या कापण्या आषाढी एकादशी निमित्त केल्या जातात। गव्हाच्या कापण्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। सर्व उंडे तयार करून घेतली, त्यानंतर आता आपण बाजरीच्या कापण्या तयार करून घेऊ। बाजरीच्या कापण्या तयार करण्यासाठी एक हुंडा घ्यायचा आणि भाकर ज्या पद्धतीने करतो ना त्या पद्धतीने गोल हुंडा तयार करून घ्यायचा आणि पोळपाटावर लाटून घ्यायचा। ही भाकर तुम्ही पीठ लावून थापून सुद्धा घेऊ शकता, पण हे पीठ थोडंसं घट्टसर आहे ना, तर त्यामुळे हे पीठ थापायला थोडंसं जड जातं। त्यामुळे अशा पद्धतीने लाटून घेतलं तर लाटण्याने सहज ही भाकर पसरते आणि ही भाकर लाटताना या भाकरीला थोड्याशा चिरा पडू शकतात। भाकर अशा पद्धतीने जाडसर लाटून घ्यायची, त्यानंतर भाकरीवर खसखस किंवा तीळ लावून घ्यायचे। तर मी इथे तीळ लावून घेतलेले आहेत, बाजरीच्या कापण्याला तीळ छान लागतात, तर त्यासाठी मी इथे तीळ लावून घेत आहे भाकरीला। आणि तीळ टाकल्यानंतर हाताने अशा पद्धतीने थोडेसे दाबून घ्यायचे, त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं बेलण्याने दाबून लाटून घ्यायचं। त्यानंतर आपल्या आवडीनुसार कापण्या कट करून घ्यायच्या। तर मी इथे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, अशा पद्धतीने कापण्या कट करून घेत आहे। कापण्या करण्यासाठी भाकर लाटताना थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची। जाडसर लाटल्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात। तर इथे बघू शकता भाकरीच्या आकारा इतक्या जाडसर मी कापण्या तयार केलेल्या आहेत। जर तुम्हाला कापण्या कडक आवडत असतील तर मग थोडीशी पातळ भाकर लाटू शकता, पण जाड भाकर जर लाटली ना तर कापण्या छान खुसखुशीत मऊसूद होतात। आता याच पद्धतीने सर्व कापण्या करून घ्यायच्या। जर मुलं बाजरीची भाकर खात नसतील तर अशा पद्धतीने बाजरीच्या कापण्या करून ठेवा, मुलं सहज बिस्किटासारख्या बाजरीच्या कापण्या आवडीने खातात। आणि काही ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करतात, तर तुम्ही या तळणीच्या पदार्थामध्ये ह्या कापण्या करू शकता। चहासोबत बिस्किट खाण्याऐवजी अशा बाजरीच्या कापण्या तुम्ही खाऊ शकता। या बाजरीच्या कापण्या खायला पौष्टिक असतात आणि या बाजरीच्या पिठाच्या कापण्या तेलकट अजिबात होत नाहीत, त्यामुळे तुम्ही एकदा बनवून ठेवल्या तर त्या 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। आमच्या लहानपणी सहलीला जाताना आई अशाच बाजरीच्या कापण्या बनवून द्यायची, तर त्या कापण्या आम्ही खूप आवडीने खायचो। कोणी अशा कापण्या सहलीला जाताना घेऊन गेलेले आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे मी सर्व कापण्या अगोदर करून घेतल्या, त्यानंतर आता या कापण्या मी तळून घेणार आहे। एक भाकर लाटून कापण्या तळता सुद्धा आपण करू शकतो, पण मी इथे अगोदर सर्व कापण्या करून घेतल्यात। कापण्या तळण्यासाठी मी इथे तेल मध्यम आचेवर गरम करून घेतले। तेल छान गरम झालं की त्यामध्ये कापण्या सोडायच्या। कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर अर्धा मिनिट थांबायचं, त्यानंतर झाऱ्याने आलटून पलटून कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही, थोडासा सोनेरी रंग झाला की काढून घ्यायच्या, कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर अजून कापण्यांचा रंग थोडा डार्क होतो। याच पद्धतीने बाकीच्या सर्व बाजरीच्या कापण्या तळून घ्यायच्या।
बाजरीच्या पिठाच्या कापण्या पावसाळ्यामध्ये खायला पौष्टिक असतात, त्यामुळे तुम्हीही एकदा बाजरीच्या पिठाच्या कापण्या नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे माझ्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत आणि ते बघू शकता तुम्ही कापण्या किती छान झाल्यात आणि खूप खुसखुशीत झाल्यात। एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते। आत्ताच मी ह्या बाजरीच्या कापण्या बनवल्या आणि आमच्याकडे सध्या बाहेर पाऊस चालू आहे, तुम्हाला कदाचित आवाज येत असेल व्हिडिओमध्ये। आणि बाहेर पाऊस चालू असताना आम्ही खाणार आहोत गरम गरम बाजरीच्या कापण्या। आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बाजरीच्या कापण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।